स्काय वॉरियर्स वन डी टॉस डबल आपण पाहिलं तर दुसरा टॉस जिंकला आजच्या दिवसामध्ये सलग. दे वन डी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी घेतली टीमनं टॉस जिंकल्यानंतर. चला टीम मॅचला लगेच सुरुवात करा. थँक्यू. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. टॉस जिंकला स्काय वॉरियर्सनं. दे वॉन डी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅट्समन या मैदानामध्ये. थँक्यू सूर्या अण्णा. थँक्यू. वेल बॉलिंग अण्णा. मॅचच्या दिशेने जाऊया. दोन्ही बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये. सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. राधे राधे फाउंडेशन आयोजित गोरेगाव प्रीमियर लीग 2026 अप्रतिम स्पर्धा. राधे राधे फाउंडेशनचे सर्व संस्थापक संदीप दादा जाधव साहेब यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपण पाहिलं तर पुरस्कृत केले. राधे राधे फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण गोरेगाव प्रीमियर लीग यंदा 3ऱ्या वर्षामध्ये तुम्ही पाहताय. टीम चला स्पीडअप घ्या. अशरफ चलो. चला टीम मॅच लगेच चालू करा. टीम हडल टीम यावेळी मीटिंग चालू आहे जिथे आपण पाहिलं तर इम्पॉर्टंट मॅच. दोन्ही टीम विनर टीम आहेत. जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये जाईल. जो ही मॅच पराभूत होईल त्याला एक चान्स क्रिएट होईल. मात्र जो विन राहील मॅच त्याला या पोलमध्ये पुढे जाण्याची संधी आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. इम्पॉर्टंट मॅच 4 ओव्हरची मॅच हे लक्षात घ्या. ओव्हर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय. गोलंदाज आपण पाहिलं तर बॉलर प्रशांत.
मागील मॅचचा हिरो राहिला प्रशांत. बॅटिंगसाठी दोन्ही बॅटर एका बाजूला करण, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हसल अली. बॅटिंगसाठी दोन्ही बॅटर दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 1. या आधीच्या मॅच मध्ये करणची बॅटिंग, करणची गोलंदाजी चांगली राहिली. टीमचा कॅप्टन आहे, कॅप्टन लीडिंग ऑफ दी फ्रंट असं म्हटलं जातं आणि करण त्याच पद्धतीने खेळ करतोय. इम्पॉर्टंट मॅच, बेस्ट ऑफ दी बेस्ट. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत पण प्रेक्षक होते ते. डिक्लेअर मध्ये 1 धाव. ओव्हर क्रमांक 1. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही पाहताय बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न, कॅचचा कॉल दिलाय. खेळाडू थोडा पुढे आला, फसला जातोय. कम्युनिकेशन नव्हतं इथे. 2 खेळाडू एकमेकांकडे पाहत आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चुका झाले मॅच मध्ये. अप्रतिम चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल झाला. कॅचिंग पोझिशनला असलेला खेळाडू जो मिड ऑन ला होता खूप लवकर पुढे गेला, फसला गेला. संधी क्रिएट होते, संधी क्रिएट करावी लागते आणि जेव्हा संधी क्रिएट होते तेव्हा ती पकडावी लागते, अन्यथा ते हातातून निसटून जाते. ही देखील संधी निसटली. बॅकफुटला पूल फटका, कॅचिंग पोझिशनला खेळाडू आहे. यावेळी चुकी केली जात नाहीये. विकेटचं पतन. पहिला फलंदाज माघारी जातोय. हसल अलीला माघारी जावं लागतं. एक बिग विकेट. करण आहे मैदानामध्ये, टीमचा कॅप्टन मैदानामध्ये अजूनही उपस्थित आहेत. मात्र प्रशांतच्या खात्यामध्ये पहिली विकेट लागली आहे. एक मोठी विकेट प्रशांत. करण आहे, मॅच ऑन आहे. टीम बोलत असेल करण मैदानामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत धावा येणार आहेत. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट परफेक्ट ऑलराऊंडर अतुल मैदानामध्ये दाखल होतोय. ओव्हर क्रमांक 1 अजूनही चालू आहे. पहिल्या यादीच्या चेंडूमध्ये थोडीशी मिसफिल्डिंग झाली, कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर आपण पाहिलं तर आता कोणतीही चुकी झाली नाही. चांगल्या पद्धतीने कॅच पकडली गेली. 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 अजूनही बाकी आहे. करण आणि अतुल काफी आहे. लेट्स सी. येलो कलर आर्मी टीम एका बाजूला आपण पाहिलं तर स्काय वॉरियर्स टीम. टॉस वॉन राहिले, सलग 2 टॉस जिंकले हा संघ. गोलंदाजीसाठी नेहमी गेला हा संघ. स्लोअर वन होता. बॅटच्या टोला डीप स्क्वेअर लेग मधून एक सिंगल धावी शॉट मध्ये घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल 4 चेंडूच्या अखेरीस जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 4 चेंडू 4 धावा, 1 विकेट. ही परिस्थिती बॅटिंग करणारी टीम पॉवर हिटर संघाची आहे. ओव्हर क्रमांक 1. ज्या विकेट आले तिथून थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न बॅटरचा राहील. ओहो, बॅटच्या टॉप एजला कॅचला खेळाडू नाहीये तिथे तैनात. फक्त एकच धाव भेटणार, जास्त काही भेटणार नाहीये. जाणून बुजून हाफ ट्रॅकर टाकले जात आहेत का? कदाचित होय. कारण की जिथे आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन पूल फटका मारण्यासाठी भाग पडलं जातं आणि अशावेळी बॅटच्या टॉप एजला लागून फक्त 1 धाव भेटतीये. 5 चेंडूचा खेळ झाला, 1 चेंडू अजूनही बाकी आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 5 या धावसंख्येवरती, 5 ऑन अ स्कोर कार्ड. लॉफ केला जातो मिड विकेट मध्ये. डीप मध्ये खेळाडू नाहीये. कदाचित चेंडू दन 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 करत निघून जातोय. येथील या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार. या चौकाराने टीमच्या धावसंख्येला थोडासा आकार भेटला, थोडीशी चमकली टीमची धावसंख्या.
थोडासा उकार दिला या धावसंख्येला. पॉलिश केली टीमची टोटल 9 या धावसंख्येवरती. सिंगल डिजिट 9 धावा. डबल विकेट एक माघारी गेले. 9 लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. बॅटिंग करणारी टीम पॉवर हिटरची ही धावसंख्या आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण जाऊयात. सेकंड स्पेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज दाखल होतोय. ऋतिक या टीमचा महत्वाचा कटर फिरकी गोलंदाज. ऋतिक या स्काय वॉरियर्स टीम कडे कटर गोलंदाज आहे. सगळे फिरकी गोलंदाज. जर स्क्वॉड तू पाहिलं तर बॅटिंग ऑर्डर प्रॉपर आहे, मिडल ऑर्डर प्रॉपर आहे, मात्र सगळे फिरकी गोलंदाज आहेत. मात्र पॉवर हिटर कडे जे पॉवर हिटर बॅट्समन आहेत ते इम्पॉर्टंट राहतील. ओ हो 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 वॉट बॉल. अप्रतिम चेंडू. पडला, काटा बदलला, कोण बदलला, मार्ग बदलला, प्रवाहामध्ये दिशा घेणारा चेंडूने रंग बदलला शेवटच्या क्षणाला. अप्रतिम डिलिव्हरी. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डॉट जातोय. आही स्क्वेअर कट केला. खेळाडू आहे वेगानं येईल. एक सिंगल धाव घेतली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न हातातून निसटला. दुसरी धाव कंप्लीट केली जाते. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम चिक्की धावा, चोरीच्या धावा. 1 कन्वर्ट इंटू 2. 11 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली. 11. हलक्या त्यानं फक्त दिशा दिल्या. ग्लान्स केला चेंडूला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. चेंडू हातामध्ये. पुन्हा एकदा बॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट. हे क्रिकेट आहे, मुंबईचं क्रिकेट है. सिंगल डबल 1 कन्वर्ट इंटू 2. मांगे नहीं देंगे तो छीन के लेंगे, लेंगे गुरु. या पद्धतीने बॅटिंग महत्वाची आहे. 1 कन्वर्ट इंटू 2. सिंगल डबल्स. पहिल्या दोन्ही चेंडूवरती पहिला डॉट आला, त्यानंतरच्या दोन्ही चेंडूवरती 2 डबल्स धावून घेतलेत. 2चा फाडा. हलक्या त्यानं कट करण्याचा प्रयत्न. अपील उचलली आहे. बॉडी लँग्वेज बरंच काही सांगतेय. डॉट बॉल जातोय. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न. हा जो कमबॅक आहे तो केलाय ऋतिकनं. पहिला डॉट, त्यानंतर 2, त्यानंतर 2, पुन्हा डॉट. 2 तेरी 1 मेरा. स्क्वेअर कट. पुन्हा सिंगल घेतली. 2 जातील का? दुसरी धाव घेतली जाईल का? होय, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. वॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम. चिताची चाल, हन्नाची गती, कमेंटमेंट ऍक्शन, तिन्ही शब्दांचा अर्थ या धावेमध्ये तुम्हाला दिसेल. 1 टू गो. एक चेंडू आता बाकी आहे. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न मिड विकेट मधून. खेळाडू येईल. एक सिंगल धाव. इथेही दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? येस, नो, वेट. एकच धाव कंप्लीट केली आहे. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर प्रथम बॅटिंग करत असताना पॉवर हिटर संघाची धावसंख्या 16 धावसंख्या 16. बॉलर भरपूर आहेत. प्रशांत आहे, ऋतिक आहे या टीम कडे. बॉलिंग करत असताना आपण पाहिलं तर अजून कट्टर गोलंदाज आपण पाहिलं तर संदीप आहे, अतुल आहे. ते कोणाला बाहेर काढलं जाईल? संदीप आणि अतुल दोघांना यूज केलं जाईल या. मात्र कधी कोणाला बाहेर काढलं जाईल? जाएंगे अतुल के पास शायद. येस, अतुल कडे गेलेत गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 3 अतुल. टीमची टोटल 16. करण मैदानामध्ये अजूनही उभा आहे. करण आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. करण आहे तर टीम ऑन आहे. करण आहे तर सिंगल डबल्स आहे. करण आहे तो मॅच आशेचा किरण आहे तो. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अतुल.
महत्वाची ओवर, 10, 12, 15 रन आना जरूरी रहेगा ये ओवर में बैटिंग टीम को। ओहो हो, पहिला चेंडू व्हाईट बॉल, सुरुवात झाली एक्स्ट्रा न, पण काय चर्चा केली की 12 से 13 रन आना जरूरी रहेगा ये ओवर में, 1 रन आली आहे। लेट्स सी बॅटिंग करणारी टीम कुठेतरी 15 धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल या ओव्हर मध्ये, एक फाइटिंग स्कोर उभा करण्यासाठी। पुन्हा सोडून दिलाय, फिरवण्याचा प्रयत्न, आणखीन एक व्हाईट बॉल, 2 रन आतापर्यंत एक्स्ट्रा आलेत। करण बोलत असेल धावा येऊ देत, कशाही येऊ देत, धावांची गरज आहे, भरपूर आहे, आणि त्याच धावा गोळा केल्या जात आहेत। 2 एक्स्ट्रा आलेत, 2 चेंडू 2 एक्स्ट्रा आलेत, वाईट आलेत 2। बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, ग्लान्स केला, थोडंसं आपण पाहिलं चेस्ट लेव्हलला चेंडू हाईट मध्ये होता, हलक्या त्यानं ग्लान्स केला चेंडूला, फक्त एक सिंगल धाव डिक्लेअर मध्ये प्राप्त केली आणि पहिला चेंडू हाताळला। टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 19। किती लावायचे? अतुलसाठी विकेट घेतली अतुलने, जर करणची जर विकेट घेतली तर 250 रुपयाचं कॅश प्राइज असेल गोविंदा यांच्याकडून। लॉफ केला, कॅच 250 खिशामध्ये। ओ हो, काय पॉवर असेल पैशाची बघ। पहिले 2 वाईट टाकले, गोविंदा आला, 250 बोलला, विकेट आली। पैसा भगवान नहीं है, भगवान से कम भी नहीं है, यासाठी बोललं जातं। आले 250 आलेत। अजून विकेट घेतली की अजून 250, म्हणजे 500 ची नोट द्यायला तो मोकळा आहे। अतुल एका बाजूला, जियाद दाखल झाला बॅटिंग मध्ये। गोविंदानं आणखीन एक विकेट साठी तब्बल 250 रुपयाचा प्राइस लावलाय। टीमची टोटल आपण पाहिली तर आहे 19 धावा, चेंडू झाले तब्बल 2, म्हणजे अजून 4 चेंडू, म्हणजे चान्स कुठेतरी आहे। लेट्स सी, न्यू बॅटर दाखल झाले तर थोडासा स्पीडअप घ्या। एकोणीस धावा, या चेंडूला जियादचा विकेट घेतला की तब्बल 50,000, 500 रुपये। थँक्यू, 500 मी 50,000 ऐकले, 500 रुपये। अप्रतिम मॅच, इम्पॉर्टंट मॅच कशी असते अटीतटीची, शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्ही काही स्पष्ट सांगू शकत नाही। ओहो व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, 3 व्हाईट बॉल आलेत, 3 व्हाईट बॉल आलेत आतापर्यंत, 3 एक्स्ट्रा आलेत। टीमची टोटल 20 वरती जाऊन पोहोचले, 2 चेंडू झाले, 4 बाकी आहेत या ओव्हरचे। ओव्हर खूप लांब पडले, आतापर्यंत 5 चेंडू झालेत, त्यामध्ये लिगल 2 आहेत। लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटवरती जरूर स्पर्श झाला, डिक्लेअर मध्ये एक सिंगल धाव जाईल बॅटच्या साह्यानं 22च्या स्वरूपामध्ये। थँक्यू। कोणती बॅट इन्व्हॉल्व नाहीये, बॉडी इन्व्हॉल्व नाहीये, डिक्लेअर मध्ये एक सिंगल धाव, 3 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 3 बाकी आहेत, आणि ते 500 रुपयाचं प्राइस अजूनही ऑन आहे। जर विकेट घेतली या 3 चेंडू मध्ये जियाद यांची विकेट तर 500 रुपये गोविंदा यांच्याकडून। लॉफ केलाय, एक सिंगल भेटेल फक्त। टीमची टोटल आपण पाहिली तर आणखीन एक पाऊल पुढे 21च्या आकड्यावरती जाते। 22, एक 22 धाव संख्या। चेंडू तब्बल आतापर्यंत आपण पाहिली तर 4 झालेले, 2 बाकी आहेत। ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत।
लफकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताला, एक सिंगल धाव. कारण की ज्या पद्धतीने आपण पहिले 3 वाईट जरी आले तरी या ओव्हरमध्ये धावा थांबलेत. ओव्हर क्रमांक 3 चालू आहेत, 5 चेंडू झालेत, 1 टू गो. टीमची टोटल आपण पाहिली तर 23 धावा थांबलेत. अतुलच्या गोलंदाजीमध्ये एक्स्ट्रा आलेत, पण अतुलने धावाही थांबवलेत. आणखीन एक विकेट घेतली की 500 रुपयाचं प्राइज आहे. शेवटच्या चेंडूवरती 500 रुपये. विकेट घेतली तर गोविंदाकडून लॉफ करण्याचा प्रयत्न, स्टंप आउट, विकेट. गोविंदा आला, 750 खर्च केले आणि तो जाईल पुन्हा आता. $750. ओव्हर क्रमांक 4 मध्ये जाऊयात. काय येतं 750 मध्ये माहितीये? ओव्हर क्रमांक 4 संजित दाखल होत आहेत बॅटिंगसाठी. गोलंदाजीसाठी कोणाला बाहेर काढलं जाईल? प्रशांत झालाय, ऋतिक झालाय, अतुल झालाय. टीम मीटिंग केली जाते, कोणसा गोलंदाज बाहेर निघालेंगे, कोणत्या गोलंदाजावरच्या वरती विश्वास ठेवूयात. कदाचित बॉलिंग अटॅक साठी सतीश. या पहिल्या 3 चेंडूसाठी एक मजा आहे. म्हणजे पहिल्या 3 चेंडू मध्ये जो फलंदाज 3 चेंडू 3 षटका लगावेल त्या फलंदाजासाठी गोविंदानं 3333 होऊ दे खर्च. पहिले 3 षटकार, पहिले 3 चेंडू जर 3 येत आहेत, 3333 गोविंदा. येस, टीमची टोटल फक्त आहे 23 धावा. ओव्हर क्रमांक 4 जाऊयात गोलंदाजीसाठी सतीश कडे. शेवटचे 6 चेंडू या इनिंगचे. जो जिंकेल तो या गटामधून संडेला खेळेल. शेवटची स्पेल सतीश आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न पूल केलाय. मिड विकेट मध्ये डीप मधून एक खेळाडू जरूर येतो. चेंडू गॅदर केलाय. पहिल्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव वेगानं कंप्लीट केली आहे. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. डोळ्याच्या समोर या 2 धावा चोरलेत. अंपायरच्या समोर या दिवसा ढवळ्या ज्या पद्धतीने धावांची चोरी होते मॅच मध्ये ती लिगली आहे. प्राइज ऑन आहे 3 चेंडू 3 षटकारांचं गोविंदाकडून. चौबल तेरी म्हणजे 3333 जातील का षटकारासाठी? कारण की 5 शेवटचे चेंडू बाकी. रिक्स घेतली जाईल का? टीमची टोटल आपण पाहिली तर 25 आहे. रिक्स घेतली तर मॅच मध्ये एक चांगली टोटल भेटू शकते. या मॅच मध्ये 5 चेंडू अजूनही बाकी आहे. लपकण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. तब्बल एक सिंगल धाव डिक्लेअर मध्ये भेटते. चेंडू मैदानामध्ये पाठवा प्लीज. बॉल येस.
चला टीम स्पीडअप घ्या. टीम थोडासा स्पीडअप घ्या कारण की यानंतर देखील बऱ्याच खेळाडूंना खेळायचं प्रॅक्टिस मध्ये. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत आणि प्राइज ऑन आहे. गोविंद अजूनही गोविंदानं सांगितलं प्राइज ऑन ठेवा. जोपर्यंत कंटिन्यू 3 चेंडू 3 षटकार जात नाही तोपर्यंत चेंडू चौथा चेंडू होत नाही तोपर्यंत प्राइज ऑन असेल. टीमची टोटल स्थिर आहे कारण की 26 धावा या स्कोर कार्ड वरती सजलेत. ओहो हो हो डॉट बॉल निर्धाव चेंडू. डॉट येईल कोणती धाव आली नाहीये. 3 शेवटचे चेंडू अजूनही 3 बाकी. प्राइज ऑन आहे. या मॅच मध्ये पैसा लावलाय. पैसा वसूल मॅच करण्याचा प्रयत्न राहिलाय काही खेळाडूंचा. सोडून दिला चेंडू. यावेळी विकेट किपर जराही थोडासा प्रयत्न कमी राहिला त्याचा. लेट्स सी अंपायर कडे लक्ष असेल तोपर्यंत तो स्वतः जातोय. स्टंप रनआउट करतोय. इट्स अ वाईट +1 आणि त्यामध्ये एक फलंदाज आउट होतोय रनआउट. म्हणजे चेंडू फक्त 3च झालेत. धावा भेटलेत 2. 28 वरती टीम टोटल जाऊन पोहोचते 28. अजूनही 3 चेंडू ऑन आहेत. या 3 चेंडू मध्ये फैजान मैदानामध्ये दाखल होतोय. 3 चेंडू मध्ये जरी 2 षटकार येत आहेत तरी 2222 गोविंदा याच्याकडून प्राइज दिलाय. लागोपाठ 2 हवेत हे षटकार. काय नियम आहेत आणि अटी देखील घातलेत. प्राइजही लावले अटी त्याने दिलेत. गोविंदा आज गोविंदाचा विषय हार्ड आहे. त्याच्याकडे क्रेडिट कार्ड आहे. चेंडू बाकी आहे तब्बल 3. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28. लव केला पॅडल स्वीप. फटका चांगला खेळून काढला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. मिडॉन मधून मिस फिल्डिंग होतीये. निघून जाईल 4. येईल चौकार. वॉर्ड स्ट्रोक. नशिबाचा होता हा. मिस फिल्डिंग झाली कारण की या चेंडूवरती एकच धाव लिहिली होती. 4 धावा भेटल्या तिथे. टीमची टोटल आपण पाहिली तर 30-32. प्राइज अजूनही कंटिन्यू आहे. मॅचच्या दिशेनं स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अगदी डोक्यावरून जातो. पुन्हा एक सिंगल धाव. लॉंगॉनला खेळाडू आहे. फेकी केली. एकच धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. 1 टू गो. टीमची टोटल अगदी 33 या आकड्यावरती 33. एक शेवटचा चेंडू आता बाकी आहे. यानंतर टार्गेट दिलं जाईल मॅच मध्ये. शेवटचा चेंडू आहे. अटॅक केला जाईल का कारण की एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये एक चांगली टोटल भेटू शकते. फायटिंग स्कोर मॅजिकल फिगर ज्याला बोलतात तर ते भेटू शकते. 1 टू गो. या चेंडूवरती जर षटकार येतोय 1000 रुपयाचं प्राइज आहे पण कदाचित चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये जातोय. होय डिक्लेअर आहे. फटका चांगला आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगची यावेळी मात्र सांगता झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचते 34 आणि 35 धावेचं आव्हान आहे. 35 रन्स टू विन. 35 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलं प्रति मॅच. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मनीष सरांना आपण ऐकूयात. आजच्या दिवसाची शेवटची इनिंग असेल. उद्याच्या दिवसामध्ये ते देखील आपल्या सेवेमध्ये असतील. आणखीन एक आवाज तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये ऐकायला भेटेल. तोपर्यंत 35 धावेची इनिंग काय घडतंय काय बिघडतंय पाहूयात. एका बाजूला पॉवर
हिटर टीम, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर स्काय वॉरियर्स. धन्यवाद किरण मस्कर सर. आणि आता 35 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे स्काय वॉरियर्स या संघा समोर. आव्हान पॉवर हिटर्स. चला 35 लक्ष आहे. पहिल्या 3 डॉट बॉलवर 1000 रुपये कोणाकडून. चला पहिल्या 3 डॉट बॉलवर 1000 रुपये. चला पहिल्या 3 डॉट बॉलसाठी 1000 रुपये गोलंदाजाला मिळतील. 35 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे स्काय वॉरियर्स संघाकडून. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज पोहोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आहे प्रसाद आणि धवल, हे 2 फलंदाज सुरुवात देताना पाहायला मिळतील. 35चं लक्ष आहे. 24 चेंडूंमध्ये 35 धावा पूर्ण करायच्या. चला जास्त वेळ घेऊ नका, अंधार होईल त्या अगोदर आपल्याला हा सामना संपवायचा आहे. अंधार होण्याच्या अगोदर सामना संपवायचा आहे. चला दिवस लहान आहे. गोलंदाजीसाठी राजा सज्ज होत आहेत. चं लक्ष आहे. प्रशांत स्ट्रायकर्स एंडला, नॉन स्ट्रायकर्स एंडला आहेत धवल आणि बॉलिंग ट्रॅकवर आहेत राजा. हाय स्कोरिंग झोन आता आपण अनुभवणार आहोत, कारण पहिल्या डावामध्ये गोलंदाज थोडेसे महागडे राहिले. पहिले षटक प्रशांतचं 9चं, दुसरं षटक ऋतिकचं 7चं, अतुलचं षटक 7 धावांचं राहिलं आणि शेवटचं षटक सतीशचं 11 धावांचं राहिलेलं आहे. त्याचमुळे प्रत्येक गोलंदाजाला तो त्रास सहन करावा लागलेला आहे फलंदाजांचा, आणि म्हणूनच चांगली स्थिती टीम पॉवर हिटर्स या संघाची पाहायला मिळालेली आहे. आता स्काय वॉरियर्स संघाकडून तसा परफॉर्मन्स अपेक्षित आहे, त्यासाठी स्ट्रायकर साईडला प्रशांत सज्ज झालेला आहे. 24 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची गरज या मैदानावर कठीण आहे, पण अशक्य नाही. पण पाहूया त्या अशक्य या शब्दाला शक्य करून दाखवतायत का स्काय वॉरियर्सचे फलंदाज. पहिला बॉल पुल केलंय आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळतोय. अतुल झेल टिपतोय. मोठा धक्का स्काय वॉरियर्सला गोल्डन डकवर.
प्रशांतचा खेळ 0 संपला. धवल बाद झालेले आहेत. धवल हा एक लेफ्ट हँडेड बॅटर ज्याची ताकद ही ओळख होती, मागच्या सामन्यात तेच पाहिलं होतं आणि आता सुद्धा षटकाराची अपेक्षा. पहिल्याच बॉलवर ट्रॅप रचला होता डीप मिड विकेटला, शॉर्ट ऑफ लाईन बॉल पुल केलं पण उंची आणि अंतर नाही गाठलं, म्हणूनच अतुलने झेल टिपत राजाला विकेट मिळवून दिलेला आहे आणि पहिला फलंदाज 0 बाद. धवल बॅक टू डगआउट. संदीप हे नवीन फलंदाज येत आहेत. 3 डॉट बॉल साठी 1000 रुपये, त्यापैकी पहिला डॉट बॉल आलेला आहे राजाचा. अजून 2 डॉट बॉल आले तर 1000 रुपये मिळतील. प्रोत्साहन आहे आणि चेक रेडी आहे, फक्त सिग्नेचर करायची बाकी आहे. चला मॅच ऑन ठेवा. 35चं लक्ष गाठायचे 23 बॉल्स मध्ये. नवीन फलंदाज स्ट्रायकर सेंडला संदीप पोहोचतायत. पहिल्याच बॉलवरची अपेक्षा नव्हती ते घडलेलं आहे स्काय वॉरियर्सच्या संघाला. पुढचा बॉल राजा ऑन साइडला पुल केलंय, क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये, पोचतील बॉलवर. एक धाव होते कंप्लीट. दुसऱ्या धावेची इच्छा नाहीये. स्कोर कार्ड सुरू झालाय स्काय वॉरियर्सचा. 35चा पाठलाग करताना पहिली धाव दुसऱ्या बॉलवर आले. बॉल शिल्लक आहेत 22 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 34ची गरज. 22 बॉल्स 34 रन्स. टार्गेट कठीण आहे. पहिल्याच षटकापासून प्रयत्न धावा जोडण्याचे द्यावे लागतील. प्रॉफिट तर हवाय, त्या प्रॉफिटसाठी ते फटके ऍडजस्ट करावे लागतील. कधी कधी संधी मिळत नाही, संधी शोधावी लागते आणि पाहूया ती संधी शोधली जाते का. फलंदाजी करणाऱ्या स्काय वॉरियर्स या संघाकडून थोडी चर्चा होते 2 फलंदाजांदरम्यान आणि त्या चर्चेचं प्रारूप काय ते पाहूया पुढच्या बॉलवर पाहायला मिळते का. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 1 फलंदाज बाद. 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 34 आणि यावेळेस बघा पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. संध्याकाळच्या सत्रामध्ये फलंदाजांना एक्स्ट्रा फोर्स लावावा लागतो. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. राजा 2 विकेट मिळवत आहेत आणि अशा पद्धतीनं 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या फक्त 1 आहे. 35चं लक्ष होतं. आता 34 धावा पूर्ण करायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 21 चेंडू 34. प्रेक्षकांची ट्रेन जर सुटली तरी चालेल. हा सामना महत्वाचा आहे. प्रेक्षक थांबून पाहू शकतात. गोरेगाव प्रीमियर लीगचा आजच्या वेळापत्रकातला शेवटचा सामना आहे. 35चं लक्ष गाठताना 2 फलंदाज बाद झालेले आहेत. टीम स्काय वॉरियर्सचे जिंकण्यासाठी आता 21 चेंडू 34ची गरज आहे. नवीन फलंदाज स्ट्रायकर साइडला पाहायला मिळतील प्रणील. प्रशांतचं बाद होणं सर्वात नुकसानदायक ठरणार आहे स्काय वॉरियर्ससाठी, कारण ती स्किल, तो टॅलेंट, ती ताकद प्रशांतची नेहमीच स्काय वॉरियर्सला फायदा देऊन जाते. मागच्या सामन्यात तेच पाहायला मिळालं. वेग चांगला आहे. दरम्यान हा नो बॉल आहे. ओव्हरस्टेप झालेत गोलंदाज. एक्स्ट्रा रन मिळते. एकदा वाढते. धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा. पुढचा बॉल फ्री हिट. चांगली सुरुवात या षटकाची राजा यांनी केली होती, पण आता थोडेसे सैरभैर झालेत, ओव्हरस्टेप झालेत. चांगल्या पद्धतीनं तो टॅलेंट गोलंदाजीचा पहिल्या षटकामध्ये नवीन बॉलवर राजाचा पाहायला मिळतोय. फोर्स केले बॉलला. मिड ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो बॉलिंग एंडला फलंदाज सेफ आहे. फ्री हिटवर धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद करता येतं, पण वेग चांगला होता थांबण्याचा फलंदाजाचा. मग ते 1 धाव. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. अजूनही जिंकण्यासाठी हेवी टोटल, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी चौकार आणि षटकारांचा वापर करावा लागतो आणि त्यासाठी अजूनही ते प्रयत्न चालू आहेत, पण ते कागदोपत्री दिसत नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये फक्त सिंगलचाच खेळ चालू आहे. चौकार आणि षटकार शोधणं थोडंसं कठीण जातंय फलंदाजांना. शॉर्ट ऑफ लेन पुल केलंय आणि बॉलला गुल केलंय. बॉल जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आम्ही सुद्धा या चेस मध्ये आहोत तयार. येतोय कडक षटकार.
येस, किती आहेत बॉल पाठवू का? 6च आहेत, त्याला बॉल पाठवून द्या. नवीन नवीन बॉल पाठवून द्या. षटकाराची नोंद आपण करूया. नवीन पाहिजे कारण पहिलं षटक चालू आहे. नवीन बॉल पाठवून द्या. 6 धावा मिळत आहे, धावसंख्या 9 झाले आणि आता या रनचेस मध्ये तो प्रॉपर स्ट्रोक संदीपच्या वतीनं संघाला मिळालेला आहे. थोड्या वेळासाठी का होईना दडपण बाजूला सारण्याचं काम संदीप करतायत, जे महत्वाचं असते. कोणीच जर पुढे येत नसेल तर आपण पुढे येऊन आपल्या संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जाऊ शकतो आणि तीच भूमिका मैदानाच्या आतमध्ये संदीपच्या वतीनं घेतली गेली. शॉट ऑफ लेन बॉल होता, प्रॉपर पोझिशन घेत असताना ताकद झोकून हॉरिझॉन्टल स्ट्रोक सिलेक्ट केला आणि षटकाराची नोंद त्यांनी पहिल्या षटकातच दिलेली आहे. अजूनही पहिलं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 9 झाले, जिंकण्यासाठी अजून आवश्यकता आहे 26 धावांची. 26 धावांची अजूनही गरज आहे. प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर चांगला खेळ सादर करावा लागतो आणि त्यासाठी कटिबद्ध राहिलेला आहे फलंदाज संदीप, ज्यांच्या वतीनं पहिले 2 फलंदाज बाद होऊनही तो आत्मविश्वास पाहायला मिळालाय. आणखी एक बॉल थोडासा लो राहिलाय, तीच शैली खेळण्याची. क्रॉस बॅटेड पण मिळते 1 धाव. 1 धाव वाढेल, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 10 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या झाली 10, जिंकण्यासाठी आवश्यकता 25 ची. बॉल शिल्लक आहेत 18. 18 चेंडू 25 धावा. 18 balls 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 चेंडू 25. चला जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजाची निवड करताना वेळ कमी आहे, वेळेचं नियोजन व्यवस्थित करा. अजूनही 3 षटकं आहेत. मागचा सामना जसा रंगतदार झाला होता तसाच हा सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा आपण ठेवूया. कारण एका बाजूला संदीपने षटकार खेचून मी या डावामध्ये धुमाकूळ घालण्यासाठी आलेलो आहे ते पूर्णपणे सांगून दिलं. ताकदीचा वापर करताना, अनुभवाचा वापर करताना तो षटकार त्यांनी आपल्या संघासाठी नोंदवला. पण आता पाहूया तीच ऊर्जा घेऊन प्रणील तशी साथ संदीपला देतोय का. एकट्याने खेळून नाही चालणार, प्रत्येकाला आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागणार. आणि पाहूया एका बाजूला संदीपने तर आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय, आता वेळ आहे प्रणीलच्या कॉन्ट्रीब्युशनची. स्ट्रायकर एंडला आहेत प्रणील, धावसंख्या आहेत 10, जिंकण्यासाठी 25, बॉल शिल्लक 18. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येत आहेत दुसरं षटक घेऊन. जियाद गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला प्रणील. दुसऱ्या षटकाची सुरुवात, दुसऱ्या षटकाची सुरुवात वेगानं. एक्सप्रेस बॉल डिलिव्हर्ड बाय बॉलर जियाद. पहिल्या बॉलवर वेग हीच माझी ओळख आहे, ती ओळख त्यांनी टिकवलेली आहे. डॉट बॉल जितके जास्त हाताळता येतील तो प्रयत्न गोलंदाजांचा. पण जरी डॉट बॉल येत आहेत पण डॉट बॉल आल्यानंतर मोठा स्ट्रोक खेळायचा आहे, तीच इच्छा फलंदाजाची. पहिला बॉल डॉट, या दुसऱ्या षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. जियाद फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय. फुलटॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जाते. फुलटॉस वर फलंदाज होतोय बाद, धक्का बसतोय टीम स्काय वॉरियर्स. तर धावसंख्या 10 झालेली आहे. पहिला बॉल या षटकाला डॉट आला, त्यानंतर फुल टॉस बॉल मिळाला होता फलंदाज प्रणीलला. पण त्या फुल टॉस बॉलवर ते इन फ्रंट ऑफ द विकेट स्ट्रोक सिलेक्ट करताना थोडेसे गडबडले. ट्रॅप रचला होता फुल टॉससाठी, त्या ट्रॅपमध्ये ते अडकले आणि हा तिसरा धक्का बसलेला आहे स्काय वॉरियर्सला. आता नवीन फलंदाज सतीश स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंडला संदीप आहे, ज्यांच्या वतीनं एक षटकार या अगोदर संघाला मिळालाय. पण एका षटकारावर थांबून नाही चालणार, सातत्यानं तसे तगडे प्रहार करावे लागणार, त्याशिवाय गत्यंतर नाही आहे स्काय वॉरियर्ससाठी. जिंकण्यासाठी आता 16 चेंडू आणि 25 धावांची गरज. 16 balls and 25 runs required to win. Can be, cannot be, choice is yours.
तर पाहूया तो पर्याय कसा वापरला जातोय. गोलंदाजांनी तर आतापर्यंत चांगल्याच पद्धतीनं गोलंदाजीचं सादरीकरण केलेलं आहे, पण आता फलंदाज कशा पद्धतीने प्रतिकार करतील ते पाहूया. प्रतिकार आहे पण ताकद कमी पडली. क्षेत्ररक्षक पोचला डीप मधून, तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली. एक धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते 11 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता 24 ची. बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू 24 धावांची गरज. उद्याचा पहिला सामना सकाळी 9:30 वाजता सुरू होईल. लक्षात असू द्या, उद्याचं वेळापत्रक सुद्धा वेळेत सुरू व्हायला हवं. 3 जानेवारी 2026. चौथा बॉल झियादचा. स्ट्रायकर एंडला संदीप. ड्राईव्ह केलंय, बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल पोचेल कव्हर्सला. 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जातोय, तोपर्यंत पूर्ण होते फक्त एकच धाव. एक धाव वरून धावसंख्या पोहोचते आता 12 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता 23 धावांची. बॉल शिल्लक आहेत 14 चेंडू 23 धावा. रिव्हर्स काउंटडाऊन या सामन्याचं सुरू झालेलं आहे, ज्यामध्ये आतापर्यंत डिफेंड करणारा संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे, म्हणजेच पॉवर हिटर्स हा संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल झियादचा. ऑन साइडला बॉलला खेळलंय स्क्वेअर लेगला. फक्त मिळते एकच धाव आणि धावसंख्या 13 झाले. जिंकण्यासाठी 22 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 13 चेंडू 22 धावा. या षटकामध्ये इकॉनॉमिकल झियाद राहिलेले आहेत, ज्यांनी एक विकेट सुद्धा मिळवला आणि खर्च केल्यात फक्त 3च धावा. म्हणजे या षटकात जितक्या धावा गोळा करायच्या होत्या स्काय वॉरियर्सला, तितक्या धावा गोळा होऊ नाही दिल्यात गोलंदाज झियादने. चांगलं षटक हाताळलंय. पहिल्या षटकाला आपण पाहिलं तर 10 धावा राजाने खर्च केल्या होत्या, पण या षटकामध्ये खर्च केल्या झियादने 3. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा एफर्ट, पण मिळेल फक्त 1. दुसरीसाठी प्रयत्न चालवले होते, पण पावलं दोघांनी आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये थांबवली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35चा पाठलाग करताना स्काय वॉरियर संघाची धावसंख्या झाली 14 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. 12 चेंडू 21 धावा. करण शेट्टी यांनी जर निर्धाव षटक हाताळलं तर 5,555 रुपये मिळतील. कोणाकडून मिळतील? गोविंदा आहुजा. 5,555. करणसाठी हे प्रेम त्यांचं उफाळून आलेलं आहे. निर्धाव षटकासाठी 5,555 मिडल ओव्हरसाठी. म्हणून षटक सुरू होण्याच्या पहिल्याच त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर अनाऊन्स करून टाका. पहिल्या बॉलवर काय होईल काय माहित. ते निर्धाव षटकासाठी 5,555. स्ट्रायकरला फलंदाज आहेत सतीश. 21 ची गरज आहे. अजूनही काहीच बिघडलेलं नाहीये. परिस्थिती आटोक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या. परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली कितीही प्रयत्न करा, उपयोग होत नाही. प्रयत्न करावे लागतील. फलंदाजांना ऑन साइडला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर पोहोचतील डीप मिड विकेटला. एकच धाव मिळते. जिंकण्यासाठी 20 ची गरज. 11 चेंडू 20 ची गरज आहे. 11 बॉल्स अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाहीये, संघर्ष करण्याला महत्व आहे आणि तेच महत्व ओळखताना फलंदाजांना तो संघर्ष करावाच लागेल. जिंकणं इतकंही सोपं नसतं आणि सोपा विजय कोणाच्या लक्षात राहत नसतो. हा जरी कठीण विजय असेल पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठी अजूनही संधी आहे स्काय वॉरियर्सकडे. 11 चेंडू 21. क्रॉस बॅटेड खेळ, एलिव्हेशन मिळत नाही. बॉल पोहोचतोय मिड विकेटला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल होते कंप्लीट. सेकंड साठी कॉल दिला जातोय पण तो पूर्ण होणार नाही कारण क्षेत्ररक्षण चपळ होते. आतापर्यंत पॉवर हिटर या संघाचं. धावसंख्या 16 झाले. जिंकण्यासाठी 19 ची गरज. बॉल शिल्लक आहे 10 चेंडू 19 धावांची गरज आहे. प्रत्येक गणित सोडवण्याची पद्धत ही वेगळी असते. पद्धत चुकली उत्तर चुकेल. पद्धत योग्य असेल तर मग उत्तर अचूक येईल. आतापर्यंत जर पाहिलं तर थोडासा धीमा प्रवास राहिलेला आहे या रणजीत स्काय वॉरियर्सचा. प्रवास सोपा करायचा असेल तर मग एरियल स्ट्रोक्स खेळावेच लागतील. तीच वेळ आता आलेली आहे.
छोटा घास घेऊन नाही चालणार, मोठा घास घ्यावा लागणार. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत, पण गोलंदाज सुद्धा संधी देत नाहीयेत फलंदाजांना. पहिले 3 बॉल गोलंदाज करण यांनी आपल्या नावावर केले. शेवटचे 9 बॉल शिल्लक या सामन्यातले. 9 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 19 धावांची. 9 बॉल्स 19. आणखीन एक डॉट बॉल. वेग जबरदस्त आहे. आतापर्यंत गोलंदाजांनी वर्चस्व दाखवलेलं आहे या सामन्यावर. राजा, झियाद आणि करण या तिघांनी गोलंदाजी उत्तम दर्जाचे हाताळले आणि त्याचमुळे स्काय वॉरियर्स ज्यांच्याकडे जबरदस्त बॅटिंग युनिट आहे त्या बॅटिंग युनिटला डोकं वर काढण्याची संधी गोलंदाजांनी नाही दिली. या 4 बॉलवर फक्त खर्च केल्या 2 धावा करणने. धावसंख्या आहे 16. हा धीमा बॉल होता आणि त्या गती परिवर्तनाच्या जाळ्यामध्ये फलंदाज गडबडला, अर्थात सतीश गडबडलेला आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. बॉल शिल्लक आहेत 7 चेंडू, आवश्यकता आहे 19ची. या चेंडूवर जर करणने फलंदाजाला बोल्ड केलं तर 1100 रुपयाचं बक्षीस गोविंदाकडून. हा करण 1100 रुपये. बोल्ड पाहिजे, पण झेलचीत चालेल का? करण सांगतोय झेलचीत चालेल का? तर गोविंदा सांगतायत नाही चालणार. फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद. विकेट डाऊन. पण प्रश्न थोडे सोपे विचारले पाहिजेत गोविंदाने. कठीण असे प्रश्न नाही विचारले. विकेटलाच बक्षीस लावायला पाहिजे नाही का? आता विकेट असले तर 1100 मिळाले असते करणला. चला 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या 16. 6 चेंडू 19. 6 बॉल्स 19. 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. नवीन बॅटर अविनाश लाड हे नॉन स्ट्रायकर एंडला असतील आणि स्ट्रायकर एंडला संदीपने जर मनात आणलं तर संदीप या 19 धावा सुद्धा चेज करू शकतो. आणि म्हणतात ना की कुठल्याही गोष्टीचा एकदा का निश्चय केला तर ते काम अर्ध पूर्ण झालं म्हणजे समजा. आणि पाहूया तेच मैदानाच्या आतमध्ये संदीपच्या वतीनं संघाला मिळते का? मोठ्या फटक्यांची निवड करत असताना या रनचेसला मी माझ्या वतीनं पूर्ण करेन ही प्रतिज्ञा संदीपला घ्यावी लागेल. 6 चेंडू 19ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर आदम ड्राईव्ह केलंय, पण हा स्ट्रोक जवळपास गडबडला होता. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी प्रयत्न चालवला जातोय आणि फलंदाजाला परतावं लागते, म्हणजेच अविनाश यांना परतावं लागते. एक धाव पूर्ण केली जाईल. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 18ची गरज. पाच चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 धावांची. तुमची जिंकण्याची क्षमता तुम्ही किती वेळा प्रयत्न करता यावर अवलंबून आहे. प्रयत्न चालू आहेत संदीपचे सातत्यानं, पण प्रयत्नांना धावांची मदत मिळाली पाहिजे. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस. संपर्क झालाय बॅट आणि बॉलचा. रू विकेट घेऊन बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये. जिंकण्यासाठी 17ची गरज. बॉल शिल्लक आहे 4 चेंडू 17 धावांची गरज. पूर्णपणे या सामन्यावर वचक राहिलेली आहे. पॉवर हिटर या संघाची पहिल्या षटकापासून एक षटकार वगळला तर पूर्णपणे पकड मजबूत ठेवलेली आहे प्रत्येक गोलंदाजाने पॉवर हिटरच्या या सामन्यावर आणि एकंदरीत स्काय वॉरियरच्या फलंदाजांवर. धावा झालेल्या आहेत 18. 17ची गरज. ड्राईव्ह केले, चांगली ऑन ड्राईव्ह, पण क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याची इच्छा संदीपची होत नाहीये. त्यांना 3 षटकार खेचून सामना जिंकायचा आहे. बॉल शिल्लक आहे 3 आणि 3 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 3 चेंडूने जिंकण्यासाठी 17. आपटबार षटकार खेचण्याचा प्रयत्न, पण तो प्रयत्न अयशस्वी होतोय आणि आता पूर्णपणे सामन्यावर पकड मजबूत करतोय पॉवर हिटरचा संघ. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल्स मध्ये आवश्यकता 17 धावांची. दोन चेंडू 17 धावांची गरज. नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावर. 2 चेंडू
17 धावा. आदम यांच्याकडे व्हेरिएशन आहे, ते व्हेरिएशन ते व्यवस्थित वापरतात. एका चेंडूमध्ये 17 धावांची गरज, जवळपास औपचारिकता या सामन्याची आता शिल्लक आहे. निकाल स्पष्ट झालेला आहे या सामन्याचा आणि सुपर 6 मध्ये पॉवर हिटर ही टीम पोहोचते. पण अजूनही थांबा, अजूनही थांबा. आदमचा हा बॉल नो, एक्स्ट्रा रन मिळते. पुढचा बॉल फ्री हिट आहे. धावसंख्या 19 झाल्या. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. एक बॉल 16 आणि अशा पद्धतीनं सामना जिंकलेला आहे पॉवर हिटर्सने. अभिनंदन. हार्डलक टीम स्काय वॉरियर्स. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजेच करणला. करण ठरत आहेत सामनावीर. करणला जातोय सामनावीरचा पुरस्कार. चला करण या आणि आपला सामनावीरचा पुरस्कार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्वीकारत आहे. धन्यवाद.